पोलीस स्टेशनला अशी तक्रार आहे महाराज आता सध्या पोरीची, माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. हा विनोद नाही. तुम्ही जरा हे इंदुरीकरचं वाक्य आहे, थोडं खरं आहे पण ते झोपत आहे तुम्हाला. महाराज मला मुलगी आहे, मुलगी तुम्हाला आहे, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. कोणता बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो सांगा? सांगा. आपण फक्त काही गोष्टी सोडून देतो, जाऊ द्या बा. आपण सगळे कशामध्ये गुंततो, जाऊ द्या बा. पण जगातला कोणता बाप मुलीचा आरोपी होईल सांगा ना? धडधडीत पोरगी म्हणते माझ्या बापापासून माझ्या प्रिय करायला धोका आहे. हे तरुण पोर आहेत बिचारी, यांना काही समाजात किंमत आहे का नाही? तू 10वीला होती, तो भाऊ 9वीला होता, तो तुला घेऊन शाळेत जात होता, शाळा सुटेपर्यंत बसून राहत होता आणि घेऊन येत होता. काय तुझ्या भावानं पाप केलं? त्या बहिणीनं जर भाऊ आरोपी ठरवला, आज 5वीच्या पोरांना सगळं कळतंय, त्याला समाजात अपमान नाही का काही? 80% सरपंचांना गावातल्या मराठी शाळेचा पट माहित नाही. काही कामच नाही. सरकारी दवाखाना कोण आहे, कोण डॉक्टर माहित नाही. उलट त्यांनी डॉक्टरला सांगितलं पाहिजे आठवड्यातून तुला एकदा गावात यावाच. आपण जबाबदार व्यक्ती आणि जबाबदारी लोकांनी ठेवली नाही. सरपंच हा गावातला जबाबदार माणूस आहे, यांनी जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे. यांनी फक्त तुझी जिरवायची म्हणून मी 10 लाख घालवायची, माई जिरवायची म्हणून यानं 13 लाख घालवायची. गुतवा खुर्च्या, 2दा शाळेत जातात पट्टी. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला 26 जानेवारीला भाषण करणारी पुढारी ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त अगोदर गोळ्या वाटा, नंतर भाषण करा, मग कळलं तुम्हाला भाषण काय. ती पोरं गोळ्यांमुळे गुंतल्यात खरी, नाही तर पोरांना काय करत? पोरं भाषण उरकाव म्हणून टाळ्या वाजित्या. आपल्याला वाटतं आवडलं नाही घोडा लावते पोरं. पोरांना काय करायचं? इंग्रजी येऊन येतं काही गोळ्यांचं बोल. काय करायचं? उगाच आपलं काही करीत बसेल. झाडं लावणं ही काळाची गरज आहे का नाही बोला? आणि जर लावले तर उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडत. नकच आपल्या लोकांनी बरळायचं पाऊस का पण पडत नाही, झाडच नाही. पाऊस का पडत नाही? पहिली गोष्ट नद्या स्वच्छ नाहीत. 2 पाऊस पडत नाही. 3 गावांमधली मंदिरे स्वच्छताच नाही. मंदिरं बांधू नका, पण बांधलं ते तर सुईची बांधायचा तर इतका किडा. कोटीची बांधायची का झक मारा बांधायची. ज्यांची घरं देवळा शेजारी आहे त्यांना सुद्धा माहित नाही आज एकादशी. ते पग होत वाढलं म्हणजे आज घरी एखादं मी आता आमलेट खाल्लं. काय करणार? उगाच फक्त खरेची आई मेली. फक्त या जगात कोणची आई मेली? खरे जे उगाच आमच्यासारख्याचं खरं बोल नाही, थोडं झोंबाचं महाराज, पण ते खरंच आहे. गावांमधले लोक त्यांना ठेवा, 5-10 हजार रुपये जाऊ द्या, 5-7 हजार रुपये, पण तेवढ्याला पुजारी ठेवला पाहिजे. देवांचं पावित्र्य राहिलं नाही गावांमध्ये. काय मध्ये तुमचं जाणीतच नाही कुणी. दुपारा म्हातारी झोपेल राहतात, संध्याकाळी ते सांड राहतात. पुजारी आरती करणारा गेला ओवाळायला, त्यानं बिडीचा धूर मारुती वाटत. भजनी मंडळाचा पाक पडला म्हणून त्यानं कागद पेटावला. मग त्याला काढायची पेटी नव्हती का? दिव्यावर गेला तो अख्खा मारुती काला केला त्यांच्या कागद. देवांचं पावित्र्य राहिलं नाही. तुम्हाला आता हसू येईल महाराज, पण आता तापमान 45 डिग्री गेलं तर अजून 65 जाईल. हिऱ्यानं ठेवा. देवळांचं पावित्र्य राहिलं नाही. आणि गावांमध्ये ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, हे हात तुटेल पाय तुटेल देव, ते उद्या बरोबर गोळा करा, लांब नेऊन टाका कुठेतरी. त्यांच्यामुळे गावात ऊर्जा राहिली नाही. काय म्हणते तुमचं? भंगलेल्या मूर्ती ठेवू नये. आणि आपले लोक म्हणतात यांच्या घरातला नवनाथाचा फोटो फुटला का ती देवळात आणून होती. तुला जागा नाही कुठं. देवानं सगळे देव एकट्यानंच वखंडी घ्यायचे, काही तुम्हाला नको का? घरातला फोटो पडला का ती लगेच म्हणायचं बघा एवढा देवळात नेऊन हे ठेवणार. तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण भंगलेल्या गावांमधल्या देवांमध्ये ऊर्जाच पाहिजे. काय मध्ये वाजवणाऱ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. मी बोलतोय माझ्याकडे कोणती तरी ऊर्जा आहे. याच्यातून आवाज येतो, याच्यात विद्युत ऊर्जा आहे, पण आवाज येतो ती ध्वनी ऊर्जा आहे. आपण नुसते बावलाटपणा करीत राहतो मग म्हणायचं असं झालं तर झालं. तुम्ही एवढे पत्ते पाडा, पाऊस पडतो का नाही? हे पाटील सरपंच त्या अध्यक्ष यांना एक काम सांगतो.
आता शाळा सुरू झाल्या, 1.5 महिना झालाय. आता उद्या परवा एक पोलीस स्टेशनला पत्र द्यायचंय आणि आठवड्यातून एकदा पोलीस आला पाहिजे शाळेत. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती तो सांड माल हिंडतो हा एकदा रिपीट करून आणला पाहिजे. हा भंगार माल जो पोरींची छेड काढणारे शाळेजवळ हिंडतो हा एकदा रिपीट केला पाहिजे. यावर तुमचं मत काय? ही काळाची गरज. आणि गुरुजीला गुतो नका त्याच्यात, राजकारण होईल. तुमची तुम्ही जग मारा, पण गावची इज्जत म्हणून हे भंगार जे पोर आहेत, विनोदाचा भाग सोडा. कुणाची तरी मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाची तरी मावस बहीण शाळेत आहे. शैक्षणिक वातावरण मुलींच्या बाबतीत आज अजिबात पोषक नाही. काय मत आहे तुमचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे की नाही बोला? 9वीच्या पोराला मोबाईल आहे, त्याला सगळ्या गेम त्याच्यातल्या माहिती. 10वीच्या मुलीला मोबाईल आहे. सरकारनं शिक्षकांना हाणायचं नाही म्हणून नियम करेल. 8वी पर्यंत पोरग नापास होत नसल्यामुळं पोरग शाळेत मास्तरला खात नाही. त्याला माहितीये मी शेळ्या वळाय गेलो तरी पासच आहे आणि घरी राहिलो तरी पासच आहे. ते ह्या 2-4 महिन्यामध्ये पुरी पळून जाण्याचं प्रमाण वाढलं का? म्हणून दणका उठला, दणका. गेली पुरीनो, तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. अशी हलकट विचार नाही आपले. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत नाही. तुम्ही जी झक मारायची ती मारणार. कारण तुम्हाला मी किती बोललो त्याची लाज. बरं, पोरी इतक्या बिंडोक झाल्यात, चांगल्या पोरावर प्रेमच करते नाही. भंगार. अहो, मुलगा मेडिकलला आहे, काय हरकत आहे? पुढे डॉक्टर होईल तो पोरगा, करा प्रेम करायचं तुम्हाला. ती कब्र वाटते गावंड्याच्या हातात आहे. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झालो काय गाळ देंगे. काय लेवल आहे? विनोद नाही मारा, पार भंगार. आणि काय माहिती म्हणून सांगतो, शाळेभोवती आपले जे पोरं हिंडतात, बाहेरचा मुलगा येऊन आपल्या मुलीची छेड काढण्याची डिरिंग करू शकत नाही. काय मत आहे तुमचं? मग आपल्या शाळेभोवती जे पोरं फिरतात हेच त्या मुलीची माहिती त्या पोराला देते. तुमचं काय मत आहे? बाहेरचा पोरगा कशी डिरिंग करी? तो आपलं आपण एकत्र राहणारी गाव आहेत. थोडा आवाज द्या. आकडा हलत होता काय? चला, बाहेरची जी पोरं आहेत, आपला कोणीतरी त्या पोरीच्या बाबतीत फॉर आहे, याच्यावर तुमचं मत काय? बाहेरची पोरग डेअरिंग करणार नाही. कोकणगाव, वडगाव, कणोली, मनोली काही झालं तर एकत्र राहणारी माणसं आहे. कोणाचाही भोगा करतील ना. बाहेरचा पोरं जगल का आपल्या तडाख्यात सापडलं? बाहेरचं शिंगरू मिळालंच ते. त्याला आधार कोणचा आहे? आपल्या अवलादी ह्या रिपीट करीत जा. पोरीने पार लाजच होत्या. पोरी तुम्ही पळून जाऊ नये मताचं मी नाही. आज जा जाई ना कीर्तन संपलो, मेसेज टाका जा. दरिद्री नाही. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का काय आपण करतो? आता असाल महाराज, पण असण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 2-4 वर्षामध्ये चांगल्या घराण्यांना कलंक लागली. जा पोरीनं तुम्ही पळून, आवाज देत जा पळून. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, जा आज जा. फक्त ह्या बिचाऱ्या बापाची चूक सांगा मला, का तुम्ही आयुष्यातून त्यांना समाजातून उठवलं एवढं सांगा आणि जा. बाईनं बनेन माळालं तर त्यांना पलटी करून घातलं. बायकोच्या कडे दागिने म्हणून त्याने तुम्हाला मोठं केलं असं त्याची पाहुण्यामध्ये इज्जत गेली. माणसं त्याला डोकं काढायला जागा नाही राहिली आणि तुम्ही पळून जाय तडा गाव ठेवला. फक्त तुम्ही जा, बापाची चूक सांगा चूक. तुमचा जन्म नव्हता झाला तर त्यांना डोक्यावर दगड वाहून खावलाचं घर बांधलं, इथे ती चूक झाली का? तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता. का हसत होता माहिती का? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर पहिली मुलगी झाली तर तू भाग्यवान असशील. 15 मिनिटं हसत होता. त्याच्या घरात साखर नव्हती, त्यानं शेजारून साखर आणली ना की वाड्याला चहा पाजला. तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, पूर्ण एवढ्याच होत्या. तुमची आई तुम्हाला कशी आंघोळ घालीत होती माहिती का? कशी आंघोळ घालीत होती माहिती का तुम्हाला? 2 पाय पसरायची आणि पायाच्या मध्ये तुम्हाला पालतं घालायची आणि बादलीतलं पाणी तांब्यानं तुमच्या अंगावर ओतायची. तर तुमचा बाप तुमच्या अंगावर पाणी ओतत होता. त्याचं फळ काय? हे त्याचं फळ का?
तुम्ही रडायला लागले तर त्यानं झोळीची दोरी हातात धरायची आणि एका हाताने जेवायचं आणि एका हाताने झोळी वळायची. त्याचं फळ आहे काही त्याला, हे त्याचं फळ आहे. त्याने काय रडायला लागलं तुम्ही तर तो घरात घोडा व्हायचा, हात टेकवायचा, गुडघे टेकवायचा, घोडा व्हायचा आणि तुम्हाला पाठीवर घेऊन घरात फिरायचा. हे फळ का त्याला? हे फळ? त्याने जमिनी विकून तुमचे लग्न करायचे, हे फळ का त्याला? 10वीचं टाइम टेबल लागलं तर 8 दिवस तो तुला शाळेत घेऊन जात होता आणि पेपर संपल्यावर जेवत होता, हे फळ का त्याला? पुरीला पाहिलं, पाहुणे आली घरात, साखर महाराज गाद्या नव्हत्या, त्यानं शेजारून गाद्या आणलं, हे फळ? 20 गुंठे जमीन विकून त्यानं मुलीचं लग्न केलं, हे फळ का त्याला? एक शेतकरी 2 कार्यकर्ते, कार्यकर्त्यांवर लय वाईट दिवस. त्यांना पेलेली सुद्धा चढायला महिना झाला, काय करा? कारण टेन्शन मध्ये कार्यकर्ते, टेन्शन मध्ये. कारण आपण ज्यांचे भोंगे बांधले तेच गेले दुसऱ्या पक्षात. 1.5 महिना झाला पेपरला एवढंच चालू आहे, गेला गेला गेला. बरं, ती बातमी इतकी पोचार झाली ना, आता कोणी वाचित सुद्धा नाही. वाचले का? नवीन नवीन वाचायचे बा हा माणूस त्या पक्षात, आता कोणी वाचित नाही. पट्टी गेले गेले गेले, आले आले. या आठवड्यात जाहीर प्रवेश लांबला. आता आज आता जागा वाटप झाली का लगेच पेपरला बातमी, ते स्वग्रही परतले, आले परत इकडं. बरं, कार्यकर्त्यांची अशी गंमत झाली. 40 वर्ष आपण त्यांचे भोंगे बांधले, 17 टाकल्या, बोर्ड लावली, बिनबाकरीचे त्यांच्या माग बोंबलं थेंडलो, ते गेले दुसऱ्या पक्षात. बरं, आपण जावं तर आपण त्यांना पहिले घोडे लागेल. बरं, म्हणजे पहिलंही नव्हतं, आता नाही. म्हणजे पहिले आपण बांबूच उपटीत होतो, आता बी. तेव्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, कोणाच्याच नादी लागू नका. एवढी बाई गळ्यात घाला आणि आमच्या टोळीत या. आता तुमचा 4ही बाजूने गेम झालाय. तुम्ही आता आमच्या टोळीत या. बरं, आमच्या का आलो हरिपाठ येऊ नाही तर नाही येऊ? बरं, आमच्याकडे आल्यावर 2 फायदे आहेत. मानानं जगाल आणि 2 नाही श्रीमंत होणार, पण समाधानानं जगाल आणि जपाल. हे बाद झाला. आता याच्यातून त्याच्यात त्याचे चांगले तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का? आपण माणसं आहे. तुम्हाला आता काय माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? अरे धंदा आहे त्याचा. महाराज, ह्या वर्षी अजून थोडा 1-8-10 दिवस जाऊ द्या, पाऊस होईल नवरात्रात, दसऱ्यात. थोडासा बारीक अभ्यास केला तर 5-6 वर्षापासून आपल्याला दिवाळीच्या काळात सुद्धा पाऊस होतो. 2-4 व्हायलाच पाहिजे आणि होईल. शेतकऱ्याची यंदा परिस्थिती तशी बरी आहे, म्हणजे चांगलीच आहे. मूग जवळजवळ मार्केटला आलाय. मूग मार्केटला आलाय. अजून 2-4 दिवसात चांगली जर बुरबुर झाली तर कपाशी धक्क्याला लागली, तुरीच्या शेंगा आल्या. आणि खरं सांगा महाराज, सगळी संकट सहन करण्याची ताकद फक्त शेतकऱ्याची महाराज. दुसरा माणूस सहन नाही करणार, दुसरा जागणारच नाही. 1 महिना पगार लेट झाला तर नोकरीवालं डांबरी येते. काय खावा आम्ही? काय खायचं शिल्लक ठुलंय तुम्ही? काय खावा? 6 वर्ष बिचाऱ्याच्या कालवणाला तेल नाही तरी ठणठणीत आहे. महाराज, या वर्षी जर आता पाऊस झाला नसता ना तर 6वं वर्ष होतं दुष्काळाला. पण खणखणीत आहे. 1 रुपयानं दूध वाढलं तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी ती, दूध प्यावा का नाही, दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो ग? अगं, तो नवरा पितो ते 72 रुपये पावशेर आहे. अर्धा लिटर दूध घेते तर त्या दुधावाल्याला जाम करती. पाणी टाकलं आणि नवरा जेव्हा बसला तर पाणी नेऊन देती. पाणी टाका. अजून लय वास येतोय, पाणी टाका. पाणी कमी पडू देऊ नका, नाही तर तुम्ही अखेरात मला प्यायला त्रास द्याल. टाका पाणी टाका. लबाडाची दुनिया.
दुसरा मुद्दा संपला, चिंता करायची नाही. तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गायक वादक गुणजन मंडपवाले सद्गुरू श्यामबाबा पुण्यतिथी 16 कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन. आजच्या कार्यक्रमाचे यजमान वैजनाथ मनोहर वाघ बाळापूर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन मंडपवाले वैजनाथ वाघ. आयोजक प्रल्हाद बी वाघ बाळापूर. कार्यक्रमाचे आयोजक संयोजक स्टेजवर उपस्थित मान्यवर बबनराव डिडोले पाटील महाराज मंडळी जोगदन भाऊ गायक वादक गुणजन सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये बाळापूर तरुण मंडळ गायक वादकांच्या उपस्थितीमध्ये चाललेल्या 27व्या वर्षाच्या 6व्या दिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. मग तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आतापर्यंत मुद्दे क्लिअर करून घेतलेत. अभंग कोणाचा एक, चिंता करायची नाही दोन. आणि सप्त्याच्या कीर्तनाला सुरुवात करताना गावात पहिल्यांदा कौतुक करावं ते सप्त्यांना पंक्ती घालणारांचं. का 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 6 वर्ष शेतकरी दुष्काळाने पिडला, पण त्यानं अन्नदानाचा हात मागं नाही घेतला. त्याला जर तुम्ही कधी म्हणलात बा तुझी पंगत कॅन्सल कर, तो म्हणतो मी जिवंत आहे तोपर्यंत पिठलं वाकर घालील, पण श्रीमंत माणसं नाही घालीत पंक्ती. श्रीमंताचा नाही विषय, ते नाही, त्यांचं जळालं ते पार्ट्या देतील, बकर कापतील, नळ्या चारतील, इकडं झक नाही मारायचे. आणि म्हातारपणी येडे होतील. आला गणपतीच्या आरतीला इकडून पाहतो करू. आयुष्यात आजही तुम्ही पहा महाराज सप्त्यांच्या पंक्ती कोणाच्या आहेत? गरीबाच आहेत. जाऊ द्या पिठलं भाकरी पण दणकून. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकरी पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजितही 5 सांगितलं 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढीते का शेतकऱ्याला? दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसित तू या चपातीचं काय गोंधळ? शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला सांगा. ती पातेल्यात पाणी घेती पण डायरेक्ट नाही घेत, तांब्यावर वतूनच देती. ही दरिद्री तशी नाही. अगं पाजितीच का आला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. ही दरिद्री खिडकी जवळ जाते. आणि मग ते मोडेल तर चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गावून बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना आज. अरे शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशी. यांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना. फक्त पाहुण्या पुढं कपणी असा, आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. दरिद्री. सप्त्यात पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं. 2 दुसरं कौतुक करावं पंक्तीला जेवायला येणारांचं. तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालेल, जेवाय माणसं नको का? आणि सप्त्याला जी माणसं जेवायला येतात ना महाराज, त्यांना पंक्तीवाला जेवण म्हणून घालत नाही, तो म्हणतो पंगत आहे आपली. आणि सप्त्यात तिसरं कौतुक करावं ते पंगत वाढणारांचं. लॉन्सला लग्न नेलं, लॉन्सला तर लघवीचे पैसे आहेत. गावातल्या 3-4 हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढतात, त्यांचं कौतुक का करू नये? आणि हे गावातले सप्ते बिप्ते हे सगळे तरुणांमुळेच होतात. ही कमिटी फिमिटी काही करीत नाही. हे पंक्ती वाढणं काय नाही, सगळे पोरच. महाराज 12 वाजता जर काल्याचं कीर्तन संपलं तर 3 वाजेपर्यंत पोरं उपाशी राहून वाढीतात. पोरांचं कौतुक करायला पाहिजे, करायलाच पाहिजे. आणि गावातले हे सप्ते जत्रा मित्र होते ना, हे पोर 15 वर्षापूर्वी आमच्याकडे दिंड्या निघायच्या ना महाराज, तर फक्त धोत्रावाली दिंडीत राहायची.
आता हे 5-7 वर्षापासून जीन पॅन्टवाले दिंडीत आहे. मी म्हणतो त्यांना नाही हरिपाठ येऊ द्या, पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. 90%. आणि या दिंड्याच मुळात कोणामुळं चालू आहे? पोरांमुळे. मग दिंडीत कामं काही कमी नसतात. पाण्याचा टँकर भरणे, भांडे घासणे, रावट्या ठोकणे, सगळी कामं पोरं करतात. दिंडी मालक काय वांग करतोय? तो फक्त पाया पडायचे पैसे गोळा करतोय. तो का हरिपाठाला? तो दिंडीवाले देतो हरिपाठाला लावून, तो बस तो चहा पेत. वा वा वा, काय जवान काय चाली. सगळे कामं पोरं करतात. आणि पाया पडून सांगतो गावातल्या लोकांना, तरुण पोरांना नुसतं वापरून घेऊ नका, त्यांना जरा संध्या देत जा. थोडं त्यांना मिटिंगला बोलवीत जा, काय करायचं विचारित जा. सप्त्याची मिटिंग बसली तर 10 पोरांना का होईना बोलवा. ते पोरांचं मनावा घेऊ नका तुम्ही, पण निदान त्यांना आदर उत्पन्न होईल असं करा. ते म्हणतात ते तुम्ही मानलंच पाहिजे असं आपलं मत नाही. मग ते पोरं म्हणतील बा इतका खर्च करा, तुम्ही करा असं नाही, पण पोरांना जवळ घेत जा, त्याचा मोठा फायदा आहे. 10 पोरं जर मिटिंगला घेतले ना, 10 गावातले, व तुमचं काय मत आहे, स्वयंपाक असा करायचा, त्यांना थोडं फक्त विचार. करणार तर आपणच आहे, पण त्यांना जर विचारलं ना, ते 100 पोरांना घेऊन येतात वाढायला. मग हे राजकारणातले लोक कसं वापरून घेतात पोरांना? हुशार आहे का नाही? बोंगे बांधा, डिजिटल चिटका. एक बुद्धीत बदल करा. हे कपड्याला त्यात काय बदलत? बरं किती बदलले लोक तर तोंडानच खातात आणि डोळे झाकूनच झोपतात. बदल करा, पण बुद्धीत करा. आता प्रश्न राहिलाय, बुद्धी म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज? व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? बुद्धी म्हणजे काय आणि बुद्धीचे प्रकार किती? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज? What is the exact definition of knowledge and what are the types of knowledge? There are 9 types of knowledge. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. बारीक बारीक ऐका. चांगल्या वाईटाकडून चांगल्याकडे नेते ती बुद्धी, तमगुणाकडून सत्वगुणाकडे नेते ती बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे आणते ती बोलत जा बुद्धी. बुद्धी, त्या बुद्धीचे 9 प्रकार आहेत. शाळेतले पोरं मधला पट्टा, 5वी ते 10वी, 5वी ते 10वी सेमी असो नाही तर मराठी असो, सरळ बसा, बैठे बैठे सावधान. 5वी ते 10वी पोरपुरी सकट उत्तर द्यायचं. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास तात्काळ टिंबटिंब होते. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यास तात्काळ टिंबटिंब होते. सोने, सोने लोखंडाचे तात्काळ टिंबटिंब करतो. बस आता टाळकरी मंडळी, टाळकरी, गायक, वादक, इनेकरी, चोपदार, विपदार. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाला की सोनं होतं. महाराज मंडळी सगळं हे खरं आहे का कल्पना आहे? खरं आहे का कल्पना आहे? आणि जर खरं असेल तर बसलेल्यापैकी कोणी परीस पाहिला माया सगट, आणि पाहिला असतं तर काला बोंबलत हिंडलो असतो. पैसे कमी पडले का फुकणीला लाव सोनं, मुलातनीला लाव सोनं, सगळं संपलं पप्प्याच्या आईलाच लाव सोनं. ऐका आता उत्तर. लोखंडाचा स्पर्श परिसाला झाल्यावर सोनं हो नाही तर न हो, पण चांगल्याच्या संगतीत चांगलं होतं एवढं निश्चित. मग आता शाळेतल्या पोरांना उदाहरण आहे. बुद्धीचे 9 प्रकार आहेत. किती? 9 प्रकार आहेत. ऐका बारीक. एक, लाकूड घ्या. लाकूड, लाकूड त्याच्यात गिरमीट फिरवीत राहा. जवळ फिरतय तोवर छिद्र पडतंय. फिरायचं बंद, छिद्र बंद. याला म्हणायचं बुर्नच बुद्धी. सप्ता बसला गाव धार्मिक. काला झाला खपून टाके, फडून टाके, मुतला चड्डीत. एक बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, शर्म बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, बुद्धी आणि दुर्बुद्धी. 9 प्रकार आहेत बुद्धीची.
तुम्ही पालट करा पण बुद्धीत करा. देवा, जगातली सगळी माणसं जर एकच जीव आहेत, एकच खाणीतली आहेत, एका रक्ताची आहेत, तर माणसांमध्ये भेद का? नीट वाक्य आहे का बरं का? जन्माला आलेली सगळी माणसं जर एका रक्ताची आहेत, जन्माला आलेली सगळी माणसं जर एका भगवंताची लेकरं आहेत, तर अर्जुनाचा प्रश्न देवाला आहे, देवा तुझं जर असं म्हणणं आहे का सगळा जीव माझा अंश आहे, मी तर जगाचा निर्माता आहे, मग ह्या माणसांमध्ये भेद का? तर महाराज म्हणले, देव म्हणतायत तसं नाहीये. देखा मनुष्य दात सकळ स्वभावता भजनशील. जन्माला आलेली प्रत्येक जात भजन करते, ती योनी उत्तमच आहे, फक्त ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदाशी आले. तेवढीच ववी लागत होती आपल्याला. हे ज्ञानेविन नासिले बुद्धी भेदाशी आले. या माणसांचा दोष नाही, त्यांच्या बुद्धीचा भेद आहे. हा कमी, हा जास्त, हा गरीब, हा श्रीमंत, हा चांगला, हा वाईट, हे विचार बुद्धीचे आहेत. बुद्धीचे आहे. 4 चाकीत येतो म्हणजे तो श्रीमंत आहे, गाडी हप्त्यावरची असू शकते, त्याला एवढं आकडायची काय गरज नाही. दुसरे दारापुढे इनोवा पाहिली आणि याला चक्कर आली, मेला होती. मग बाकीचे म्हणले पाहुण्याची आहे, गाडी पाहुण्याची, पण मेले. बुद्धीचा भेद. महिला म्हणलं, तुम्ही तुमच्या भावाची पोरगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? आधार. जिनं आणली तिची मुलाखत घ्या. जी त्वान झोडाय माणूस मिळाला तिला, त्वान झोडाय. तिला फक्त मना धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन, पण लगीन नाही करायला का? पहिलीनच एवढी जिरावली. भावाची मुलगी महिला मंडळ करायची शक्यतो टाळावा. काही झालं तर तो आपला भाऊ आहे, पण तिचा बाप आहे. उद्या भांडण झालं, प्रसंगाला घरोघर मातीच्या चुली, माझ्या घरात तुमच्या घरात भांडण आहेत, तो मुलीची बाजू घेईल, तो कशी बहिणीची बाजू घेईल. काही झालं तर ती त्याची मुलगी आहे. तो म्हणतो आपल्या गुड्डीचा दोष नाही बरं का, काही गुड्डी खास आहे, आपल्या बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. आपली बहीण वयामानानं जवळजवळ डोक्यातून गेली, तिला गुड्डीच नीट करेल, आणि गुड्डी करतीच नीट, गुड्डी नाही सोडेल. गुड्डीच्या तडाख्या सांगितलं, गुड्डी कोण नाही नीट करेल तर तिला काय? भावाची पोरगी टाळावा. पण काय झालंय, भावाच्या रक्तात सुद्धा बुद्धीत भेद होऊ शकतो. एका बाजूला मुलगी आणि एका बाजूला बहीण, त्याच्या सुद्धा बुद्धीत बदल होऊ शकतो. 10-15 वर्षापूर्वी जुने म्हातारे माणसं सांगतील, बाप काय करायचे, एका मुलाला नोकरी लावायची आणि एका मुलाला शेतीवर ठेवायची. का? भांडण तंटा नको आणि प्रपंच चांगला होईल. त्याचा हेतू अतिशय चांगला. बाबा भांड्याला भांडं लागलं की भांडण होणारच आहे, मग 2 भाऊ घरात राहण्यापेक्षा एक बाहेर राहील, पोटभर खाईल आणि शेतकऱ्याला मदत करील. हा दृष्टिकोन बापाचा. ती सर्व्हिसवाले इतके भारी, त्यांनी पैशाचा पगार तर घरी द्यायचा नाही, वरून याच्यात हिस्सा मागायचा. आणि हे 10-5 वर्षापासून पोरांच्या बापाच्या डोक्यात आलं. मग त्यांनी सांगितलं, जमीन पडीत राहिली तरी चालत, पण सगळे शिकवायचे. हा, ज्याच्या नशिबात नोकरी लागल तर लागल, नाही तर शेळ्यावळीत. पण एकानं नोकरी करायची पुन्हा हिस्सा मागायचा, हे बजेट बसणार नाही. का? सर्व्हिसवाल्याच्या दृष्टीमध्ये बुद्धीत बदल होतो पैशामुळं. आणि आपली ना आपल्या भावाचं भांडण आहे ना महाराज, पुरुष मंडळी, आपण जर आपल्या बायकोचं ऐकलं नाही ना, कधीच होणार नाही. फक्त आपल्या बायकोचं ऐकायचं नाही बस. हा, तिच्या तोंडावर म्हणायचं, खरंय खरंय, माय भाऊ अशीच आहे, माय भाऊ तशीच आहे, तू म्हणते ते एकदम खरंय. भावाला बोलायचंच नाही. आपले मंत्र शिकायचा तुम्ही. नाही नाही, बहिणी, आपली बहीण दिवाळीला आली ना, आपल्याला जर साडी आणायची असली ना, यांना विचारायला नाही जायचं कधी. हा, ही लई खोडीची,
ही लगेच म्हणा काल आणायची, कपाटात नाही का? आणायचीच नाही. आणायची 2000ची चिठ्ठी 500ची चिटकवायची. कशी काय म्हणायची 500ची? आपल्या बहिणीचं काय नाही, हिचं ऐकायचं नाही, ती उजरून नाही देणार कोणाला. मग आपल्या भावाचं ना आपलं भांडणच नाही होणार कधी बायकोचं ऐकलं नाही तर. मग बायकोच्या शब्दावरच आपण आपल्या भावाच्या मुळावर उठतो. ऐकायचं नाही. बायको जपून वापरायची गोष्ट आहे. नम्रतेनं, नम्रतेनं, लीनतेनं. काळ वाईट आहे. आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले. अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेच तुम्ही आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे, झोपणे नाही. झोप आली तरी झोप येत नाही, डबल. आता हसाल. हो, आता बायका सुद्धा लोक फार लांबून लांबून आणतात. ती बी मंगळवारी आणली, गुरुवारी ती गेली. काय करणार? जागरण कोणाला? जात लंगर तुटला. अवघडे. इंदुरीकडचे वाक्य कधी खोटे ठरू शकत नाही. बुद्धीत बदला, बुद्धीत बदला. का? सगळं मिळेल हे. बुद्धीत बदला. मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय, आज बोलतो ते कायम खरंय. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडीवीन. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागत. आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन. घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने, निम्मे. आम्ही एका वर्गात होतो ना. कोण कुणावर प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही. भंगार भंगार आपलं कोणच्यावर प्रेम? बंगल्यात राहतीन गावंडीवर प्रेम करते. काय करा? दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा जोरू झाले काय गाळ देंगे. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मूर्ख माणसाला किंमत येईन. आलीच. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे ना. तुमच्या माझ्या घरात काय झालं महाराज? 18 ते 22च्या टोणग्यांना सगळं मिळालं फुकाट. इयर आपण खणली, पाईपलाईन केली, घर बांधलंय, बारी काढून ठेवले. त्या हरामीला आलाय माझ. फुकाटेन सगळं. कष्ट करायचे. मग 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, सांड हिंडतो. कुत्रे मोटरसायकल चाला, कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. माझा ठेल बापाची आवला. मग आता ह्या नालायकांनी कोठरी प्यायच्या. वाढदिवस घरी नाही करते आता. हे यांना बाप नाही ना. डांबरीला करायचा वाढदिवस, केक ठेवायचा डांबरी. हो, 7-8 जणांनी त्याच्यावर मुतायचं त्या केकवर. एकत्र मुतायचं. मग तो मूत एकत्र करायचा केक मध्ये आणि मग एकमेकाला प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू यू. आणि मग एकमेकाच्या बापाच्या नावाने हाका मारायचा. हे दत्त्या, हे भिक्या, हे वामण्या, हे किसन्या. माज आठवून गेली आवला. अरे केरळ वरून हवा भरायला आलेलं पोरग हे हायवेला गुंठ्याचा मालक झालंय. आपल्या लोकांनी शिकलं पाहिजे. हो, इंदुरीकर मरल ना. हे मरणार नाही. मी 5-25 वर्ष राहील का नाही रे? 5-25 वर्ष तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा महाराज. जरा आपल्या मंडळीने थोडं
बजेट वागायचं ठेवा. एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते. आम्ही कुठे आहेत? आम्ही विचारच करायला तयार नाही. आम्ही जमीन विकून धाब्यावर जेवतोय. एक गाय आपल्याच्यानं सांभाळत नाही. राजस्थानच्या 500 गाय आपल्याकडे आहेत, ठणठणीत आहे. आपली लोक विचारच करीत नाही हो. बोर मारणारा विहिरीवर झोपत आहे आणि आपली माणसं कामच करीत नाही. फरशी कोण टाकीत घराला? राजस्थानी. आचारी, ग्रेनाईट, कलर, इटा द्यायला, गवंड्याच्या हाताखाली इटा द्यायला. कामं करा, कामं करा. काहीच करायचं नाही म्हणल्यावर ते कुठं चालेल का महाराज? आणि आपल्या पोरांनी व्यसनावरच जिंदगी घातली. बायको मिळणार नाही आणि 2 गोष्टी आता होणार आहेत. हो, हे शिका